आणि एकंदरीतच शिवसेनेतल्या या सगळ्या अंतर्गत कलहावर बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर नीलम गोरे आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊया। नीलमताई, काय बघाल, कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या शिवसेनेतल्या अंतर्गत कलहाकडे बघाल? खरं तर खूप मोठं आता आपल्यासमोर टार्गेट आहे, लोकसभेच्या निवडणुका येतात, त्यानंतर विधानसभा आहेत। हा अंतर्गत कलह शिवसेनेला निश्चितच डोकेदुखी ठरू लागलेला आहे। मी एक तर पहिली गोष्ट प्रतिक्रिया वगैरे काही देत नाहीये। मी शीतल म्हात्रे बरं नाहीये कळलं म्हणून भेटण्यासाठी म्हणून निघालेले आहे। आता मी आमदार विनोद घोसाळकरांचंही सगळं म्हणणं ऐकलेलं आहे दूरध्वनीवरून, पण महत्वाचं असं आहे की सगळ्या विषयावरती पक्षाने त्यांची ऑलरेडी दखल घेतलेली आहे। त्यांच्या म्हणण्याची वारंवार उद्धव साहेबांनी फोनवरून त्यांचं म्हणणं समजून घेतलंय, पण तरीही अजून काही पॉइंट्स असतील। शीतल म्हात्रेंच्या तब्येतीची मी विचारपूस करायला चालली आहे, पण मला स्वतःला असं वाटतं की माध्यमांच्या कडे हा सगळा विषय पोहोचणं आणि त्याच्यावर अशी जाहीर चर्चा होणं हेच थोडंसं अयोग्य झालेलं आहे। गोष्टी ज्या आहेत त्या, अर्थात ह्याची दखल आतमध्ये घेतली गेली नाहीये पक्षांची, म्हणूनच खरं तर या तुमच्या सगळ्या रणरागिणी आता अशा पद्धतीने पुढे येऊ लागल्यात। नीलमताई, हा मुख्य मुद्दा आहे। आणि आता मुद्दा असा आहे की तुम्ही आम्हाला न्यायाधीश आमचे होऊ नका, आम्हाला आता जाऊन मी शीतल म्हात्रेंना मीडियाच्या म्हणण्यानुसार काय होऊ शकत नाही। त्यांचं काय म्हणणं आहे, शीतल म्हात्रे, शुभा राऊळ आणि आमदार विनोद घोसाळकर या सगळ्यावरती पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे निर्णय घेतील, पण तुम्ही प्रत्येक वेळेला राजीनामा झाला का म्हणजे काय तुम्ही राजीनाम्याची वाट बघताय? आणि नाही, शीतल म्हात्रे स्वतः मीडियाला संपर्क करतात, आपली बाजू सांगतात। नीलमताई, अहो, बाजू ऐकून घेण्यासाठीच तर सगळे पक्षामध्ये त्यांच्याशी वारंवार संपर्कामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची जी काही स्वप्न होती आतापर्यंतची ती त्याच्यामध्ये काय अडचणी तयार झाल्या आहेत, पण ती जी स्वप्न ती त्याच्यात त्यांना आतापर्यंत जी संधी मिळाली आहे विभाग प्रमुख म्हणून, महापौर म्हणून, नगरसेविका म्हणून, आता याच्या पुढची जी काही स्वप्न आहेत तर ती पूर्ण करण्यासाठी पक्षातूनच माध्यमातून शेवटी काम करावं लागेल ना व्यक्तीला। आणि त्यात अडथळे असतातच, पुरुषांनाही असतात, महिलांनाही असतात। महिलांना अशा पद्धतीने अनेक ठिकाणी त्रास होतो समाजकंटकांचा, पण त्या समाजकंटकांच्या पाठीमागे कोण आहे हे शोधणं हे सुद्धा पक्षाचं काम आहे आणि त्या दृष्टीने आम्ही निश्चितपणे त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे। आणि उद्धव साहेब त्यांच्याशी स्वतः बोललेले आहेत। आता शीतल म्हात्रे मला भेटल्या की त्याच्यावरती अजून मला प्रकाश पडेल, पण प्रत्येक गोष्ट माझ्या बाजूनी जाहीर होईल असं मात्र मी तुम्हाला अजिबात सांगू शकत नाही या संदर्भामध्ये। पण महिलांना राजकारणात सुरक्षितपणे काम करण्यासाठी म्हणून जी संधी मी हजारो स्त्रियांना मिळताना बघतेय, तर त्याच्यामध्ये काही स्थानिक गैरसमजाच्या पोटी या घटना घडल्या असतील तर त्याच्यामध्ये निश्चितपणे त्याची दखल घेतली गेली पाहिजे असं मला वाटतं। हेच नीलमताई आमचं सुद्धा म्हणणं होतं की हा सगळा जो कलह इथपर्यंत मीडियापर्यंत आलेला आहे निश्चितच कुठेतरी पाणी मुरते, म्हणूनच त्या स्वतः आल्या होत्या। अर्थात तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिली, तुमचं मत आम्हाला सांगितलं, तुम्ही भेटायला चालला शीतल म्हात्रेंचा, मात्र शिवसेनेतला हा कलह निश्चितच पुढे जाऊन शिवसेनेची डोकेदुखी होऊ शकतं, म्हणूनच खरं तर हा आम्ही विचारलेला खरं तर प्रश्न होता। धन्यवाद, तुम्ही आमच्यावर बोललात। नीलम गोरे आपल्याबरोबर होत्या, शिवसेनेच्या प्रवक्त्या, आणि आता त्या शीतल म्हात्रेंची भेट घ्यायला चाललेल्या आहेत। झी 24 तास, एक पाऊल पुढे।